नमस्कार मित्रांनो, आज जाणून घेऊया भारतीय राज्यघटनेतील कलम 3 म्हणजेच आर्टिकल 3 म्हणजे काय. कलम 3 सांगते की संसदेला म्हणजेच पार्लमेंटला अधिकार आहे की ती विद्यमान राज्यांच्या सीमांमध्ये बदल करू शकते, राज्याचे विभाजन करू शकते, 2 किंवा अधिक राज्य एकत्र पण करू शकते किंवा नवीन राज्य तयार करू शकते. पण महत्त्वाचं म्हणजे राज्यांच्या सीमा बदलण्यापूर्वी त्या संबंधित राज्याच्या विधानसभेचे म्हणजेच स्टेट लेजिस्लेचर यांचे मत मागितले जाते. पण हे मत फक्त विचारले जाते, ते बंधनकारक किंवा बाइंडिंग नाही. अंतिम निर्णय संसदेचा म्हणजे पार्लमेंटचा असतो. उदाहरणार्थ 2014 मध्ये आंध्र प्रदेश मधून तेलंगणा राज्य तयार झालं. हे कलम 3 अंतर्गतच झालं. परीक्षेसाठी लक्षात ठेवा, कलम 2 आर्टिकल 2 म्हणजे नवीन राज्य भारतात समाविष्ट करणे आणि कलम 3 म्हणजे विद्यमान राज्यांमध्ये बदल करणे किंवा विभाजन करणे. म्हणून कलम 3 हे आपल्या देशाच्या संघराज्याच्या रचनेचे एक अत्यंत महत्त्वाचे तत्व आहे.